तर काय तुमच्या भावाने रिक्षामध्ये लावण्यासाठी मस्त छोटूशे गोंडस लैला मजनू मागवले ते पण ऑनलाईन. तर आपले गोंडस लैला मजनू कसे वाटतात आपल्या रिक्षामध्ये ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि बाहेर पावसाचा आवाज येतो तो एकदा इग्नोर करा. चला भावना जातो स्टेशनला ना. आजचा पूर्ण दिवस माझा कसा जातो तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि हेवाला पार्सल घरी आलो होतो, लगेच अनबॉक्सिंग केली, आपल्या रिक्षाला लावलं आणि लगेच निघालो तिकडून रिक्षावर जाण्या. स्टेशनवरून आपल्याला एक भाडा भेटला, त्या पॅसेंजरला सोडण्यासाठी ते होली मार्केट जवळ परत स्टेशनला जाण्यासाठी निघालो होतो. तेवढ्या सुरदाने फोन केला की आपल्या मयूरला घेऊन येतो, क्लासला गेला. लगेच आपल्या मयूरच्या क्लास जवळ पोहोचलो आणि त्याला घेऊन लगेच घरी गेलो. मयूरला लगेच घरी सोडून आलो आणि आपल्या गिरीश तलावला येऊन थांबलो. इथून मी डायरेक्ट स्टेशनला गेलो आणि स्टेशनवरून आपल्याला दुसरा भाडा भेटला आगाशी गावामध्ये जायचा. तर मग तिकडून लगेच आगाशी गावामध्ये जाण्यासाठी निघालो. ते भाडं सोडून परत आपल्या वसईला जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात ही आपल्याला ताई भेटली जी माझे फॉलोअर्स नव्हती, कारण तिने मला फॉलोच नाही केलं, पण ती माझी व्हिडिओ बघायची. त्यासाठी भावना लगेच तुम्ही पण फॉलो करा आणि ताई तू पण फॉलो करून ठेव. मग मला जुडिओ मध्ये जायचं होतं, तर मग प्रणय आणि आपल्या मम्मीला घेऊन आलो मी लगेच. कारण भावना मला एक चप्पल घ्यायची, चप्पल घेण्यासाठी आता 3 जण चालत आम्ही जुडिओ मध्ये. आता बघू जाऊन मध्ये. आणि बेकारवाला पोपट झाला आमच्या 3 जुडिओच बंद झाला. तिकडून निघालो डायरेक्ट आपल्या डीमार्ट मध्ये आलो. तर डीमार्ट मध्ये जाऊन काहीतरी घेऊनच जातो. लगेच मग आम्ही 3 जण गेलो डीमार्ट मध्ये आणि सर्वात पहिले सेकंड फ्लोरवर गेलो, कारण तिकडे चप्पल वगैरे असतात. डीमार्ट मध्ये घुसलो तर डायरेक्ट मम्मी गायब आणि आम्ही दोघं एकत्र. आजच्या गावात तुझा चष्मा तर बघा कसा मी नुसता मच्छर सारखा. नंतर मग इथे चप्पल बघण्यासाठी आलो. चप्पल तर एक पण बरोबर आहे, नुसते सगळे बघ पाहिजे होतं ते तर काय भेटलं नाही. आणि मम्मी तिकडे दुसरंच काय शॉपिंग करायला लागले. चला तिला जाऊन शोधू पहिला. आणि आपल्या प्रणय भावाची गांड मस्ती बघा डीमार्ट मध्ये कशी मस्त मजा करायला लागतो याच्यावर बसून. तर काय हे बघा तुमचं